शिवसेना नेते आणि आमदार विजय शिवतारे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। दरम्यान 2.5 वर्षांना मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही असं विजय शिवतारे म्हणतात। तिन्ही नेते आम्हाला भेटायला तयार नाहीत, आम्ही काही गुलाम नाही असं म्हणत शिवतारेंनी एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलेलं आहे। जनतेनं आम्हाला निवडून दिलंय, त्यांचं काम करणं यासाठी आम्ही लक्ष देणार। मात्र महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेनं होती असं म्हणत शिवतारेंनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। विजय शिवतारे यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे विजय शिवतारे नाराज झाले आणि लगेचच त्यांनी आगपाखड करायला सुरुवात केलेली आहे। तिन्ही नेते आम्हाला भेटत नाहीत, आम्हाला आता 2.5 वर्षांनी जरी मंत्रिपद दिलं तरी नको असं विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे। आणि मी जनतेनं मला निवडून दिलंय, त्यामुळे मी त्यांचं काम करतच राहणार असं त्यांनी म्हटलंय। बापू 2.5 वर्षानंतर मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा आहे का? वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। पुढची भूमिका काय असेल? मला दिलं तरी मी घेणार नाही, गरज नाही। मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्यावर करून गेले, एवढं आहे। मला काय मंत्रिपदावर आलेलं नाही, मंत्रिपदाबद्दल मला राग नाही। मंत्रिपद महत्वाचं नाही माझ्यासाठी, माझी कामं करणे, मला लोकांनी निवडून दिलेलं आहे। माझ्या मतदारसंघातली काम, मंत्रिपद मला महत्वाचं नाही आहे। दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे। तुम्हाला विभागीय नेतृत्व देण्याची जायची, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतकं पुढे नेलं। आपण कुठेतरी रिवर्स चाललोय, आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने